की सगळ्यात आधी कोकण आठवतं। कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्याच डोळ्यासमोर येतो आणि नुकताच भारतामध्ये नाही तर जगभरात हापूस आंबा हा अतिशय प्रसिद्ध आहे। भारतीयांच्याच नाही तर जगभरातील प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलियातील खवय्यांना हापूसची गोडी लागली आहे। पण याच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केलेला आहे। वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केली गेलेली आहे आणि त्यामुळं कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता आता वाढलेली आहे। जगात कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे। हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्जही दाखल करण्यात आला। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठ येथील भौगोलिक मानांकनासाठी हा अर्ज दाखल करण्यात आलाय। कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर 30 ऑक्टोबरला पहिली सुनावणी कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेता संघटनेचा विरोध या सगळ्या प्रक्रियेला होत आहे। कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या पलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे, त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे नाही तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही।